सिद्ध काहीतरी के पासून नाव आहे. लोकेशनचं तिकडं चाललोय आम्ही. सिद्धू घ्या कॅमेरा आणि बोला काहीतरी. हां कुठं चाललंय तेवढं सांग फक्त. कुडाला टेम्पल, सोलापूर, कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर. लेट्स गो बॉईज. सो गाईज बाकीच्या लोकांना घ्यायला आपण हॉस्टेलवरती आलोय. काय नव्हतं कुमारशी कुठला रे थँक्यू मन थँक्यू. घेतो का पाटील? सुका पाटील. इतना लेट होता है का रे? हॅलो 15 ऑगस्टच्या इंडिपेंडन्स डेच्या दिवशी बॉर्डरला झाला. बॉर्डरला बॉर्डरलाच चाललोय आपण असं साल मस्त. सगळी डायरेक्शन याला माहितीये काय? अजून कुणाला माहितीये? तुला माहितीये? तुमच्या दोघांना माहितीये? सगळे सोबत चला. अरे ते आपले दुसरे सर कुठे आहेत? सर सो गाईज चला निघूया. रस्त्यात थांबलेलो आहे. ब्रेक घेतला एका सूत्रम करायला तिथं. नंतर मग आलेलं आहे सगळ्याला. आणि हे तरी सगळ्याला काय म्हणते रे? लोक बघतील म्हणून मी कोपऱ्यात जाऊन बसलो. आपलं सगळ्या गाड्यांसारखं इथं ग्रीन लागली ना लाईट. पहिला वरी बाकी सगळे खाली. पहिला खाली बाकी सगळे वरती. आणि काढायचं म्हणलं खाली यायचं. तर सिद्धू फुल फॉर्म मध्ये आज बुलेट राजा बनणार आहे आज. सो लेट्स गो. फक्त बंद पाडू नको नाही तर चालू करायचं जरा अवघड असतंय गाडीचं. आता वरती ढकल सगळे वरती. हा ओके. सिद्धूला जमलेली गाडी आज बुलेट. घे वरती. वरती पण तू चालव तिसऱ्यावरती. सिद्धूने पहिल्यांदाच बुलेट चालवलेली आज. बरोबर आहे का? पहिल्यांदाच बुलेट गाडीचा आस्वाद. अरे जरा चांगला असा राजासारखा बस की असं काय बसलाय. पळव गाडी रेस वाढ. तर काहीच बोर्ड गेला. 12 किलोमीटर अंतरावरती आपलं डेस्टिनेशन आहे कुडल संगम. आणि आमचे सारथी बनलेत आज स्वराज. सिद्धाला मग अशी गाडी दिली ती पण त्याला जमली नाही. गाडी बंद पाडली त्यांनी. आता आपले नवीन ड्रायव्हर स्वराज सांगवे यांच्या हस्ते खूपच मस्त वातावरण झालेलं आहे गाईज. तुम्ही पाहू शकता सगळीकडे हिरवळ आणि पाण्याचं दर्शन आपल्याला होणार थोड्याच वेळात.
ओशियन पाहायला चाललोय आपण. ते पाहू शकता तुम्ही. असं वातावरण तयार झालेलं साईडला आपल्या. मला माहित नाही आवाज येतोय की नाही, कारण हवा पण खूप चालू आहे. सो थोडा आवाजाचा प्रॉब्लेम असू शकतो, पण खूपच भारी वाटतंय मला तरी. हे लातूरचे मला पण भारी वाटायलंय. वाटलेलं तर गाईज खूपच खड्डे आहेत रस्त्याने, पण काय प्रॉब्लेम नाही. ऑफ रोडिंग चालू आहे. क्रुझिंग बाईक घेऊन आपण ऑफ रोडिंग करतोय. गाईज तुम्ही पाहू शकता खूपच मस्त वातावरण. मला तर काय बोलावं तेच सुचत नाहीये. बाईक ट्रिपची खूप वेगळीच मजा असते, आणि ते पण पेपर संपल्या लगेच. खूपच आनंद होतोय मला. आय कांट इवन. अरे धन्यवाद. इथूनच बघा. खूपच सुंदर मंदिर आहे. कोरीव काम पण खूपच मस्त केलेले आहे, आणि आपले फ्रेंड्स प्रत्येक मूर्तींचे दर्शन घेतात. खूपच शांत असं वातावरण आहे इकडं. या मंदिरामध्ये एवढी काही गर्दी पण नाही आहे, आणि खूप सुंदर असं मन शांत करणारं वातावरण इकडं मला फील होत आहे. काळजी. ते बी चांगलं आहे. फक्त कुठला व्यवसाय करा आपण शार्प पाहिजे. हां. तुम्ही चप्पल किंवा सांबार काम केलं तुम्ही शार्प असेल ना, तुम्हाला हे होतं. शार्प माणूस आणि हुशार. हा बहुरूपी श्रीकृष्ण आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही, एकच तोंड आहे, एकच मुखवट आहे, पण 5-6 मूर्ती आहेत. त्या प्रत्येक त्या मुखवट्याला मॅच होते ती प्रत्येक बॉडी. डोकं नव्हती असेल बघा त्या काळात किती हुशार होती आणि प्लस नंतर वरून उलट कोरलेली आहे. काम करता होते त्या काळात. खरंच की रे. महान कलाकृती आहे. तिथं माहिती बी लिहिली आहे बघ तिथं बोर्डावर. कुठे?
इकडं पण आहे. अजून एक आहे guys. आता ही मूर्ती बघा, ही श्रीकृष्ण आहे, तो गोपियांसोबत आहे. ओके. मला वाटते ही मूर्ती परत तयार केली, कारण की थोडं दिसतंय रिनोव्हेशनचं. खूपच सुंदर अशी मूर्ती. अजून एक आहे. हे साप वगैरे दिसते राईट. मूर्तीच आहे पण ती कट झाली. हे का? हा. सगळ्यांचे हे तोडले. हे बे. काढो की. तर गाईज हे तुम्ही पाहू शकता, शेवटी दोन नद्यांचे संगम झालेले आहे आपल्याला इथे दिसतंय. बॉर्डरला आहे सध्या. इथून जी नाही पलीकडे आपलं कर्नाटक चालू होते. आज जय हिंद, जय हिंद गाईस. त्या बाजूला कर्नाटक आहे. कर्नाटक समोर. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपण बॉर्डर वरती चालू आहे. हॅपी इंडिपेंडन्स डे. तर गाईज आपली गँग सगळे बसलेली आहेत. हा घ्या. सोडल की आपल्याला बोट आपलं तिथं जायचं. वार किती दिसेल बघ तुझ्या ते. बघ ना आपल्या मग आता आपण मगर बिगर हिथं जर नाही कोण बघितलंय मदत. नको मग जायला कॅन्सल. लागते का उमेश ते? उमेश तर माऊस बी मोठा आहे. हा? चला चला या चला खाली उतरा. आता लास्ट आहे सांगणार कॅच घ्यायला पाहिजे. एक तरी आला वे. एक तरी आला. काय फिल्डर आहे. ह्याच्यामुळेच तर आपण APL का नाही. खाली खड्डा आहे तिथं. सगळे कॅच सोडले. खाली खड्डा आहे. सुक 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 सुक. दोनदा येऊन गेलं ते. जास्त करून दोन हात मारे, दोन पाय डोकं फोडून घेतलं. विटामिन डी पेशंट तिकडे सारखी इझी मला जायला काय नाही. पडले अवघड आहे. मंदिरातून अरे स्पायडरमॅन.
यूज कॉमन सेन्स यूज करावे. सगळं शूट होईल हा? म्हणजे एक लाईव्ह कॅज्युअलिटी वगैरे बघायला भेटेल आपल्याला. बस खूपच सुंदर असं वातावरण आहे guys. जास्त खड्डा राहते असं काहीतरी राहते वाटतं ना? प्रसन्न इथे जवळच आहे ना बघ. बरं. हे बरोबर आहे. सांगा की काहीतरी इन्फॉर्मेशन सांगा रे प्रसन्न. हा ही नदी आहे, जे नाव नदीचं आहे सीना नदी. तिकडची जी नदी येईल आहे कर्नाटक दोन्हीच्या नदीचे संगम आहे. आणि ह्या पण नदीला नाव आहे भीमा नदी, कारण की ती मोठी नदी असते. आणि ते बॉर्डर सांग बॉर्डर कसं आहे ते विषय. ही जी बॉर्डर आहे ही महाराष्ट्राची आहे आपलं पूर्ण. तिकडची जी आहे ती कर्नाटका. हे कर्नाटका हे हा, हे पलीकडले कर्नाटका करणार. मलिशियस ऍक्ट करायचा. ओळखत नाही ओळखत नाही त्यांना. आता दुपारी तर गाईज आपली ट्रिप आपली चांगली चाललेली. फोटो काढणार नाही मी आता, व्हिडिओ काढतो गाईज. तर आम्ही कम्प्लीट गोव्याची फिलिंग व्हायला लागली. फोटो नाही फोटो हे फोटोसाठी पोज देते. तुम्ही समोर ये. इथे लाईट बी नाही. खूपच मस्त वातावरण आहे गाईज. आम्ही आता नारळाच्या बागेत आलोय. नारळाची खूप झाड आहेत तिथं आणि खूपच मस्त वातावरण झालंय, तुम्ही पाहू शकता. कशी ट्रिप चालली आतापर्यंत? आतापर्यंत ट्रिप खूप चांगली झालेली आहे. आम्ही बोटीत पण बसलो होतो. आता इथे नारळाची शेती आहे म्हणून ते बघण्यासाठी आलेलो आहेत आम्ही. खूप एक नंबर झाली ट्रिप. 2.5 तास लागले आम्हाला कॉलेजमधून इथे यायला. खूप चांगलं वाटलं. उमेश सर, ट्रिप कशी चालू आहे? खूप मस्त, अपेक्षेपेक्षा जास्त चांगली झाली. चालू आहे. असं आहे का? तुम्ही काय अपेक्षा ठेवून आलता ट्रिप मध्ये? कारण हे आपला ग्रुप आहे, अपेक्षा जरा कमीच असतात. हे नव्हतं बोलायचं. एडिट करूया आपण. अनएडिटेड लो एफर्टचा आहे ब्लॉग. तर प्रसाद, ट्रिप बद्दल काय बोलायचं तुम्हाला?
एक नंबर झाली, फक्त यायचं जायचं थोडा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? आपल्या एक्सपेक्ट पेक्षा थोडं जास्त वेळ लागतो कारण रस्ता खराब. ओके. तर आपले 2 मित्र घाबरून वरती थांबलेले आहेत, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. फोटो बघ की कसले आले. कसला हसतोय, किल्लर स्माइल, किल्लर स्माइल. बोलून घेतला का तू शर्टासाठी? येते का बघ काय म्हणायचं? काय सरपंच आहे काय? सगळ्यात चांगलं म्हणजे thumbs up कर. काय विषय नाही. हा आयुष्यात सध्या असले कसले पोच देते. हाप कसले तुझे कसे घेतले असे असा की म्हणायलंय. मग झूम करून घेऊ का? माझेच नाही, व्हिडिओ वरती चालू आहे माझं. मगच म्हणलं असतं तर. तर प्रसाद, काय बोलायचं तुला शेवटी आता? आणि आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. आम्ही इथं आल्यानंतर दर्शन घेतलं. या इथलं वैशिष्ट्य काय, इथं 2 नद्यांचा संगम आहे, 3 तालुक्यांचा संगम आहे, 2 राज्य आणि 2 भाषा. एक नंबर प्रवास झाला. आता इथून आम्ही डबल परतीच्या प्रवासाला निघालो. ओके, ही आपली सगळी गँग. हा, बंद केलाय. येऊ शकतो ते पण नाही केला. गाईज, सगळे आम्ही लोक रस्ता चुकलेलो, त्याच्यामुळं खूपच उशीर होतोय. काय म्हणायचं तुषार? काय कसं आहे, एकट्याला चुकला ना वाईट वाटतंय, पण सगळे नमुने चुकले पाहिजे. सगळे लोक चुकलेत, सगळे रस्ते चुकलेत. एक्सप्लोरिंग द वर्ल्ड. काय एक्सप्लोरिंग? लागलो आम्ही. गुगल मॅप चुकला आपण. चुकीचं आहे, माझं उत्तर बरोबर आहे. सगळ्यांनी गुगल मॅप लावला वेगवेगळ्या लोकेशन वरून. गुगलला फक्त एकच रस्ता माहित होता, हायवेने घालवायचं सगळी पोरांना. ही दुसरीकडूनच हायवेला आले तिकडून तरी. बंद केलं का तसं होतं रे. चेहरे सगळ्याच्या ट्रिपवरून आपण माघारी आलोय. काय तरी पण येताना इथं फक्त एक आपल्याला खेळ सापडलाय, पण हवा गेली नाही. रिव्ह्यू रिव्ह्यू उमेश सर. झाली येताना थोडासा लॉंग रूट आलो होता. कस काय? म्हटलं होतं आज इंडिपेंडन्स डे आहे, बॉर्डरला जावं, इंडिपेंडन्स काढू. आज कर्नाटक जाऊन आलो. कर्नाटक बॉर्डर. एवढा थकल्यासारखा, थोडं एनर्जी दाखवा की. खूप थकलो आम्ही. बसून थकले का? आमचा टोटल डिस्टन्स होता 80, पण झालं 110.
ते कुठं गेलं माहित नाही. 20-30 किलोमीटर ते एक्स्ट्रा फिरलोय. किती झालं एक्स्ट्रा? वडापाव आणि दूध ना, काय दुसरं काय? आता आर्थिक समीकरण बसवण्याचं काम चालू झालंय आता. EMI पण मग मायनस करून पाठवू का? So guys, that's for today. We will catch you in the next one. ट्रिप खूप चांगली झालेली आहे. अजून दुसरं काय आम्ही केलं नाही, पण एक्सपेक्टेशन्स पेक्षा जास्त चांगली झाली. सो दॅट्स फॉर टुडे. वी विल कॅच इन द नेक्स्ट वन. टिल देन, थँक्स फॉर वॉचिंग.